गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। गेल्या काही दिवसापासून ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला अवकाळी संकटाने हैराण केल्याचं चित्र आहे। भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 4 एप्रिलला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे येण्याची शक्यता आहे। काही भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। कोकणात किनारपट्टीच्या भागात अवकाळी पावसाचा जोर ओसरला आहे। आज हवामान कोरडे आणि काही ठिकाणी अंशतः ढगाळ राहील। मुंबईसह आसपासच्या भागात देखील मुख्यतः कोरडे हवामानच असेल। कमाल तापमान 32 ते 36 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा किंवा उष्णतेचा अलर्ट नाही। मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धुमशान सुरू आहे। पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात वादळी वाऱ्यांचा पाऊस होतोय। आज देखील या भागात वादळी पावसाचा अंदाज आहे, मात्र कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही। 24 तासानंतर हवामानात मोठ्या बदलाची शक्यता असून उष्णता वाढेल आणि पावसाचा जोर ओसरेल। मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आज पुन्हा वादळी पाऊस होईल। विशेषतः अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसेच पुढील 24 तासासाठी येलो अलर्ट असेल। इतर जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होईल। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांवर आज देखील अवकाळीचे काळे ढग घोंगावत आहेत। छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिवमध्ये ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसेच विजांसह पाऊस आणि गारपीट होईल। पुढील 48 तास हवामानाची ही स्थिती राहण्याची शक्यता आहे। विदर्भात देखील अवकाळी संकट कायम आहे। आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। तसेच मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल। अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज येलो अलर्ट असेल। पुढे पावसाचा जोर काहीसा कमी होईल। दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज अवकाळी पावसाची शक्यता असून 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। बहुतेक भागात कमाल तापमान 35 ते 40 अंशापर्यंत गेला आहे। येत्या काही दिवसात पावसाचा जोर कमी होऊन उष्णतेची तीव्रता वाढेल। किनारी भागात दमट हवामानामुळे हैराण करणारी स्थिती असेल। विशेषतः शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याची गरज आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।